नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये राज्य उत्पादन शुल्क भरती यासाठी आपण न्यू ट्रेडिंग टॉपिकवर सराव प्रश्नपत्रिका घेत आहोत। यामधील संच क्रमांक 5 असणार। यापूर्वी आपण एकूण 4 संच कंप्लीट केलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एकूण आपण 25 प्रश्न घेणार आहोत। यामध्ये सुरुवातीचे 10 प्रश्न हे ट्रेडिंग टॉपिकवर असणार आणि शेवटचे 15 प्रश्न हे बघितलं तर जे ट्रॅडिशनल पद्धतीने प्रत्येक परीक्षेमध्ये नेहमी विचारणारे प्रश्न हे शेवटचे 15 असणार। असे एकंदरीत 25 प्रश्नांची ही सराव प्रश्नपत्रिका असणार। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिला प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या। भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमामध्ये राज्य विधिमंडळाची व्याख्या दिलेली आहे? प्रश्न विचारलेला आहे राज्य विधिमंडळाची व्याख्या। त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 168। आता राज्य विधिमंडळामध्ये कशाचा समावेश होतो? तर सुरुवातीला राज्याची विधानसभा, त्याचबरोबर राज्याची विधान परिषद आणि तिसरा बघितलं तर राज्याचे राज्यपाल, या तिघां मिळून राज्याचे विधिमंडळ आपले स्थापित होते। त्याचबरोबर आणखी काही कलम आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यामध्ये जी राज्याची विधानसभा असतात यामध्ये SC आणि ST यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे। त्याचबरोबर कलम क्रमांक 130 मध्ये कलम क्रमांक 330 मध्ये जी लोकसभा असतात यामध्ये SC आणि ST यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद दिलेली आहे। म्हणजे बघा, आरक्षणाची तरतूद म्हटलं तर 332, लोकसभा म्हटलं तर 330 आणि फक्त व्याख्या म्हटलं तर 168। या तिन्ही पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न दिलेला आहे 1962च्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती? प्रश्न दिलेला आहे 1962च्या वेळी, त्याचं उत्तर येते 264। मग सध्या जे 2024 मध्ये होणारी जी निवडणूक आहे यामध्ये विधानसभेची सदस्य संख्या किती असणार महाराष्ट्राची? त्याचं उत्तर आहे 288। त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त विधानसभेचे सदस्य आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश। यामध्ये बघितलं तर 403। दुसऱ्या क्रमांकाचं बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये बघितलं तर 294। तिसऱ्या क्रमांकावर आहे आपला महाराष्ट्रामध्ये 288। चौथ्या क्रमांकावर आहे बिहारमध्ये बघितलं तर 243 आणि 5व्या क्रमांकावर आहे तामिळनाडू, त्यामध्ये 234। हे सर्व पाठ ठेवा, येणाऱ्या परीक्षेमध्ये डेफिनेटली यावर प्रश्न विचारू शकतात। पुढचा प्रश्न दिलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात विधान परिषदेची निर्मिती तसेच बरखास्त दोन्हीबाबत उल्लेख केलेला आहे? म्हणजे कोणत्या कलमामध्ये विधान परिषदेची निर्मिती आणि बरखास्त याबद्दल तरतूद दिलेली आहे? त्यासाठी उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक 2 169 कलमामध्ये दिलेलं आहे विधान परिषदेची निर्मिती आणि बरखास्त। त्याचबरोबर लक्षात ठेवू की 101 मध्ये बघितलं की जे धनविधेयक आहे या धनविधेयकाची व्याख्या दिलेली आहे, पण हे आहे धनविधेयक केंद्राचं। त्याचबरोबर आपल्या राज्याचं जे धनविधेयक आहे त्या धनविधेयकाची व्याख्या 199 मध्ये दिलेली आहे। तर लक्षात राहू देसान राज्य आणि केंद्र। पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। खालीलपैकी कोणत्या कलमानुसार विधान परिषद निर्माण करण्याचे किंवा बरखास्त केल्याने घटनेमध्ये बदल होतो, पण या बदलास कलम क्रमांक 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानण्यात येत नाही? म्हणजे एखाद्या राज्यामध्ये आपण विधान परिषद निर्माण केली किंवा ती विधान परिषद आपण बरखास्त केली तर तिला घटना दुरुस्ती मानण्यात येत नाही। म्हणजे हे 368 अंतर्गत मानण्यात येत नाही, पण यामध्ये बदल होतो। तर बदल कशामध्ये होतो? तर कलम क्रमांक 168 मध्ये बदल होतो। ही आपल्याला बघितलं तर तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 169(3) मध्ये आपल्याला ही तरतूद दिलेली आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या कलमात विधानसभेची किमान सदस्य संख्या आणि कमाल सदस्य संख्या घटनेने ठरवून दिलेली आहे?
म्हणजे कोणत्या राज्यामध्ये विधानसभेच्या किती जागा असायला पाहिजे यासाठी सुद्धा आपल्याला कलम दिलेली आहे. तर ही कलम आहे 168. त्याचबरोबर आणखी गोष्ट लक्षात ठेवा की बघितलं तर कमाल म्हटलं असेल किंवा किमान म्हटलं असेल तर सदस्य संख्या 60 असते आणि कमाल म्हटलं असेल तर किती 500. पण यासाठी एकूण 5 राज्य अपवाद आहे. त्यावरचा पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला आहे अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम राज्यासाठी विधानसभेसाठी किमान सदस्य संख्या किती असायला पाहिजे असे आपल्याला घटनेमध्ये तरतूद दिलेली आहे. त्याचं उत्तर येते एकूण 30. पण लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश, गोवा आणि सिक्कीमसाठी 30 आणि 40 बघितलं तर हे मिझोरमसाठी, 40 मिझोरम आणि 46 नागालँडसाठी. पण राज्यघटनेमध्ये किमान सदस्य संख्या 60 म्हटलेली आहे. पण त्यासाठी हे 5 राज्य काय आहे अपवाद आहे. पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना मिशन गगनयानची महत्त्वपूर्ण घोषणा कोणत्या वर्षी केली? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 2018. दिनांक लक्षात ठेवसान 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून या महत्त्वपूर्ण मिशनची घोषणा केली. पुढचा प्रश्न आहे RBI आपला जमा खर्चाचा अहवाल दरवर्षी साधारण 30 जूनला केंद्र सरकारकडे सादर करतो. त्यामुळे RBIचे जमा खर्चाचे वर्ष खालीलपैकी कोणते? RBIचे जमा खर्चाचे वर्ष कोणते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जुलै ते 30 जून. पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? बघा रोजगार हमी योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2006. दिनांक लक्ष ठेवसान 2 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न आहे साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे इंग्रजी साहित्यातील पहिले साहित्यिक खालीलपैकी कोण? म्हणजे प्रश्न विचारलेला आहे इंग्रजी साहित्यातील पहिले कोण? त्याचं उत्तर आहे अरविंद घोष. अरविंद घोष यांना 2018 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे. त्याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्कार मिळणाऱ्या पहिल्या महिला ह्या आशा पूर्णा देवी आणि पहिले व्यक्ती तर ही जी शंकर स्वरूप आणि याची स्थापना बघितलं तर शांतीप्रसाद जैन यांनी केली. ही कोणत्या वर्षी? तर 1961 आणि पुरस्कार देण्याला सुरुवात झाली 1965. आता आपण बघू ट्रॅडिशनल पद्धतीचे प्रश्न दिलेला जे थॉम्सन या शास्त्रज्ञांनी कशाचा शोध लावला? जे थॉम्सन यांनी कशाचा शोध लावला? त्यांनी बघितलं तर इलेक्ट्रॉनचा शोध लावला. पुढचा प्रश्न आहे गोराखी महोत्सव या राज्यात पार पडला जातो. म्हणजे गोराखी महोत्सव कोणत्या राज्याचा आहे? त्याचं उत्तर येते बघितलं तर उडीसा. पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणत्या खंडाला नुकतेच पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आले? नुकतेच पोलिओमुक्त. त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे टाटा आयर्न स्टील कंपनी खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? त्याचं उत्तर आहे सुवर्णरेखा. आणि राज्य म्हटलं तर हे येते झारखंड आणि हा आशिया खंडातील सर्वात मोठा स्टील कारखाना आहे. पुढचा प्रश्न आहे उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर येते तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? त्याचं उत्तर आहे गोंदिया. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर येते अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगसाल यांची निवड
कोणत्या दिवशी आणि कोणत्या वर्षी केली होती? पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलाकरिता आरक्षणाची तरतूद कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आली आहे? कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये? याचं उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती 73. पुढचा प्रश्न आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, तर हे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1958. पुढचा प्रश्न आहे, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? बघा, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? त्याचं उत्तर आहे पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे, तलाट्याची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तलाट्याची नेमणूक करण्याचे अधिकार हे बघितलं तर जिल्हा अधिकाऱ्याला आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोसोलॉजी ही संस्था कुठे आहे? व्हायरससाठी कुठे आहे संस्था? तर हे आपल्याला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यात. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राचा मानवी हक्काचा जाहीरनामा कधी जाहीर झाला? संयुक्त राष्ट्राचा मानवी हक्काचा जाहीरनामा हे आहे ऑप्शन क्रमांक 1 10 डिसेंबर 1948 मध्ये. मुलांना आपण एकूण 25 प्रश्न बघितले. त्याचबरोबर बघितलं तर प्रश्न चांगले वाटले तर आपल्या व्हिडिओला लाईक करसाल, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करसाल. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.